शांत शांत वाटतंय ना? हो ना. काय म्हणतात कोटकरांकडचे? ठीक आहे बाई, श्रीमंत लोक, छान. कालच फोन आला होता त्यांचा. हो, काय म्हणतात? अगं त्या वंदनाताई म्हणत होत्या सुरुचीसाठी त्यांना आणखीन काहीतरी करायचंय म्हणे. हा, कधी आला होता फोन? काल दुपारीच आला होता. दुपारी? मग ठीक आहे. काय ठीक काय? नाही, आणखीन काहीतरी करायचं म्हणतायत ना सुरुचीसाठी, ते ठीक आहे म्हटलं. आता काय बाई त्यांच्या मनात आहे कुणास ठाऊक. रोज आई करतेस की सगळ्यांसाठी नाश्ता? आज मी करते असा विचार केला, विशेष काही नाही. जबाबदारीची जाणीव झाली वाटतं. आण लवकर काय केलेस ते, चल. गरमागरम पोहे. अरे वा, वास्त मस्त आहे का ती सुरुची? बस बस बस, पुरे मस्त आले. थँक्यू. खरंच छान झालं का? काय सत्यजित भेटला होता का इतक्यात? कालच मस्त मजा आली. कुठे गेला होता फिरायला? फिरायचं काय, डेक्कनवर गेलो होतो. त्यानंतर मस्त खाल्लं आणि मग जिमखानावर चक्कर मारली. मला वाटलं मस्त लॉंग ड्राईव्हला गेला असाल. सिंहगडावर? काय ग, काय झालं? काय नाही, भांड गरम होतं ना. त्याचा प्रेमभंग वगैरे झाला नसेल? काहीतरीच काय, अभ्यासातून डोकं काढायला वेळ नाही मिळाला कधी त्याला. प्रेम कधी करणार? नाही, टॉपर मुलंच जास्त मुली पटवतात. नाही, असा इतिहास सांगतो म्हणून विचारलं. सत्यजित नाही रे बाबा त्यातला. आता काय टेलिफोन एक्सचेंज मधून माहिती काढून आणू का? नाही, त्याची काही गरज नाही. मला माहितीये हा फोन कोणी केला होता ते. मग आम्ही काय इतक्या वेळ तपश्चर्याला बसलोय का? तुला माहिती आहे ना, मग कशाला आमची परीक्षा घेते? सांग ना कोणी केला होता फोन. मी जरा जाऊन येते. नाही या प्रकरणाचा छडा लावला तर बघाच. आईला या सगळ्या गोष्टी कशा कळल्या असतील तेच तर कळत नाहीये ना. पण एक मात्र नक्की की आईला काहीतरी कुणकुण लागली. तू म्हणतेस ना, तसं खरं असेल तर सुरू हीच ती वेळ आता. कोणत्या तरी बाहेरच्या माणसाकडून ही गोष्ट करण्यापेक्षा मीच हे सगळं आईला जाऊन सांगते. ए ताया, काहीतरी बावळटपणा करू नकोसा. होत्याचं नव्हतं होईल. इथपर्यंत जे सगळं आलंय ना, ते थोड्या थोडक्यासाठी वाया जाईल. अगं पण हे कधी ना कधीतरी फेस करायला लागणारच आहे ना. अगं हो, पण आता नाही. बघूया, काहीतरी वेगळा मार्ग असेल. आई बाबांना कळण्यात तर जास्त महत्वाचं आहे. त्यापेक्षा कोणता वेगळा मार्ग आहे ते मला आता काही माहिती नाही ग. आणि सत्यजित म्हणाला होता ना की तो आईबाबांशी बोलेल म्हणून. हवं तर आपण त्याच्याशी परत बोलू. थांब, मी त्याला फोन लावते. ताया, अजून एक मार्ग आहे. कोणता? अगदीच वेळ आली ना तर मी बाबांशी बोलते, पण आईशी बोलणं शक्यच नाहीये ग. या बाईंचं असंही म्हणणं आहे की ती मुलगी कोटकरांची नसून दुसरीच कुणीतरी आहे, बरोबर? हे मात्र खोटं आहे, कारण ती कोटकरांचीच मुलगी आहे. मग ही बाई असं का म्हणते की तू भलत्याच कुठल्या तरी मुलीबरोबर सिंहगडावर गेला होतास? हे बघा, मी सिंहगडावर गेलो होतो हे खरं आहे, पण माझ्या बरोबर कोणीतरी भलतीच मुलगी होती हे साफ खोटं आहे. आता बोला सुलभाताई, खरं काय आणि खोटं काय? जी मुलगी सून म्हणून घरात येणार आहे तिची नीट खातरजमा करायलाच हवी. 100% बरोबर बोललात तुम्ही अण्णा. ते लोक श्रीमंत आहेत म्हणून हुरळून जायची काहीच गरज नाही आपल्याला. न जाणू बडा घर पोकळ वासा निघायचा. असं काय म्हणते सुलभा? वहिनी, माझं बोलणं कटू वाटत असेल तुम्हाला, पण सत्य कटूच असतं, कळलं?